नमस्कार. मराठी व्याकरणाच्या या खास विश्लेषणामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण काय करणार आहोत? तर मराठी भाषेची जी मूळ रचना आहे ना, म्हणजे वर्णमाला, वाक्यरचना, यातली काही रहस्य आपण उलगडणार आहोत, तेही एकदम सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. ओके, ते स्क्रीनवर बघा, एक आकडा दिसतोय, 14. आता विचार करा, मराठी व्याकरणात या 14 आकड्याचं काय महत्त्व असू शकतं? इंटरेस्टिंग आहे. कारण हा आकडा आपल्याला या प्रवासात तब्बल 3 वेगवेगळ्या ठिकाणी भेटणार आहे. ते काय आहे हे तर आपण पुढे बघणारच आहोत, पण तोपर्यंत हा आकडा डोक्यात फिट करून ठेवा. बरं, तर आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आधी आपण स्वरांच्या जगात शिरू, मग व्यंजनांचे प्रकार बघू, त्यानंतर मराठीतले काही स्पेशल कॅरेक्टर्स समजून घेऊ आणि शेवटी हे सगळं मिळून एक अर्थपूर्ण वाक्य कसं बनतं तेही पाहू. चला तर मग आपला पहिला स्टॉप आहे स्वरांची दुनिया. स्वर म्हणजे कोणत्याही भाषेचा पाया, अगदी बेसिक बिल्डिंग ब्लॉक. मराठीत ना ह्या स्वरांचे काही खास प्रकार आहेत आणि ते समजून घेण्यासाठी आपण काही प्रश्न सोडवणार आहोत. चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे सजातीय स्वरांबद्दल. आपल्याला सजातीय स्वरांची योग्य जोडी ओळखायची आहे. आता सजातीय म्हणजे काय? तर असे स्वर ज्यांचं उच्चारस्थान म्हणजे तोंडातून जिथे आवाज तयार होतो ती जागा एकच असते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एकाच फॅमिलीचे मेंबर आहेत असं समजा. हे बघा, या आहेत आपल्या सजातीय जोड्या. अ, आ, ई, ई आणि ओ, उ. ह्या सगळ्यांचा उच्चार एकाच जागेवरून होतो. आणि म्हणूनच आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उ, उ. बाकीचे जे ऑप्शन्स होते ना, ते सगळे विजातीय स्वर होते, म्हणजे वेगवेगळ्या फॅमिलीचे. ओके, आता पुढचा प्रकार बघूया, संयुक्त स्वर. नावाप्रमाणेच यांचं काम आहे. हे थोडे वेगळे आहेत. संयुक्त स्वर म्हणजे दोन वेगवेगळे स्वर एकत्र येतात आणि एक नवीनच स्वर तयार होतो. यांना आपण एक प्रकारे हायब्रिड स्वर म्हणू शकतो. आणि हे फारच इंटरेस्टिंग आहे बघा. जसं की ए हा स्वर कसा बनतो, तर अ अधिक ई किंवा ई मिळून. तसंच ऐ, ओ आणि औ हे सुद्धा दोन वेगवेगळ्या स्वरांचं कॉम्बिनेशन आहेत. हेच तर यांचं वैशिष्ट्य आहे. आता आपल्या मराठी भाषेत काही गेस्ट आर्टिस्ट सुद्धा आहेत बरं का. ॲ आणि ऑ हे दोन स्वर मुळात मराठीचे नाहीत. ते इंग्रजीमधून आपल्याकडे आले आहेत. जसं आपण म्हणतो बॅट किंवा बॉल, त्या शब्दांमधले हेच ते उच्चार. आणि बघा कोण आलाय परत? आपला तोच आकडा 14. तर आपल्या त्या रहस्याचा पहिला भाग इथे उलगडला. आधुनिक वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या आहे 14. हो, आधी 12 मानले जायचे, पण मग हे जे आपले ॲ आणि ऑ हे पाहुणे आले ना, त्यांना मिळून आता ही संख्या झाली आहे 14. चला, स्वर तर झाले. आता वळूया व्यंजनांकडे. स्वर जर भाषेचा पाया असतील, तर व्यंजनं म्हणजे त्यावरच्या भिंती. आणि या भिंतींचे म्हणजे व्यंजनांचेही वेगवेगळे प्रकार आणि कामं आहेत. व्यंजनांमधला एक महत्त्वाचा प्रकार आहे महाप्राण. कधी विचार केलाय की मराठीत एकूण महाप्राण किती आहेत? महाप्राण म्हणजे काय? तर ज्या व्यंजनाचा उच्चार करताना तोंडातून जास्त हवा बाहेर पडते, असा ह सारखा ध्वनी येतो. आणि ह्यांना ओळखायची एक सोपी ट्रिक म्हणजे इंग्रजीत स्पेलिंग लिहिताना ज्या अक्षराच्या पुढे एच लागतो ना, ते बहुतेक महाप्राण असतात. आणि इथे आपल्या 14 आकड्याचं दुसरं रहस्य समोर येते. मराठीत एकूण 34 व्यंजने आहेत आणि त्यापैकी महाप्राण किती आहेत माहितीये? बरोबर 14. म्हणजे बघा, आपला हा 14 आकडा स्वरांची संख्या पण आहे आणि महाप्राण व्यंजनांची संख्या सुद्धा. आता एक गंमत बघूया. मूर्धन्य वर्ण हे ओळखायला थोडे अवघड वाटतात, पण काळजी करू नका. त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा. रुट, रसाळ, मूर्धा. याचा सोपा अर्थ काय? तर रू, ट फॅमिलीमधले सगळे म्हणजे ट, ठ, ड, ढ, ण आणि सोबत र, श, ळ हे सगळे मूर्धन्य आहेत. का? कारण यांचा उच्चार करताना आपली जीभ दुमडून टाळूवर जाऊन टेकते. अच्छा, आता एक असा विषय ज्यामध्ये खूप जणांचा गोंधळ होतो, च वर्गाचे डबल उच्चार. पण हे खरं तर खूप सोपं आहे. च फॅमिलीतल्या अक्षरांचे 2 प्रकारचे उच्चार होतात. एक असतो य मिक्स असलेला, जसं की चंद्र, जग, आणि दुसरा असतो अ मिक्स असलेला, जसं की चमचा, जावई. दोन्ही उच्चार बरोबर आहेत, फक्त शब्द आणि संदर्भ वेगळा असतो. बरं, तर आता आपण मराठीतल्या काही अशा स्पेशल कॅरेक्टर्सबद्दल बोलूया, जे मराठी भाषेला तिची एक खास ओळख देतात.
बरं, आणि आहा म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात? तर यांचं नाव आहे स्वरादी. आता स्वरादी का? कारण स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी स्वर येतो तो. बघा, अनुस्वार किंवा विसर्ग एकटे कधीच येऊ शकत नाहीत. त्यांच्या आधी नेहमी कोणत्या तरी स्वराचा आधार लागतो. म्हणून ते स्वरांवर अवलंबून आहेत. आणि आता बोलूया ळ बद्दल. ल हे अक्षर मराठीचं खास वैशिष्ट्य आहे. त्याला स्वतंत्र वर्ण मानतात. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ल संस्कृतमध्ये सापडत नाही. असं म्हणतात की ते द्रविड भाषांकडून आपल्या मराठीत आलंय. मस्त आहे ना? चला, आता पटापट आणखी काही महत्वाचे कॉन्सेप्ट्स बघूया. क्ष आणि ञ ही आहेत संयुक्त व्यंजने, म्हणजे दोन व्यंजनं एकत्र येऊन बनलेली. मग आहे द्वित्व, म्हणजे जेव्हा एकच व्यंजन डबल येतं, जसं की अक्कलमध्ये क. आणि शेवटी य आणि व यांना अर्धस्वर म्हणतात, कारण त्यांचे उच्चार थोडे थोडे ई आणि उ या स्वरांसारखे वाटतात. ओके, तर आत्तापर्यंत आपण अक्षरं आणि ध्वनी यांच्या जगात होतो. आता आपण एक लेव्हलवर जाऊया आणि बघूया की हे सगळे तुकडे एकत्र येऊन एक अर्थपूर्ण वाक्य कसं तयार होतं. तर वाक्य म्हणजे नेमकं काय? डेफिनेशन खूप सोपी आहे. शब्दांचा असा समूह ज्यातून एक पूर्ण कंप्लीट अर्थ मिळतो त्याला आपण वाक्य म्हणतो. अर्धवट काहीतरी नाही, तर एक पूर्ण विचार मांडला गेला पाहिजे. आता वाक्यामध्ये शब्दांची जागा किती महत्वाची असते ते बघा. इथे 2 वाक्य आहेत. प्रचंड हा शब्द कोणाबद्दल बोलतोय? पुस्तकांबद्दल की प्रदर्शनाबद्दल? अर्थात प्रदर्शनाबद्दल. म्हणून तो प्रदर्शन या शब्दाच्या आधी यायला हवा. मराठी पुस्तकांचे प्रचंड प्रदर्शन सुरू हे वाक्य एकदम करेक्ट आणि क्लिअर आहे. आणि तसंच हे दुसरं उदाहरण, क्रियाविशेषण कोठे ठेवायचे हे पण महत्वाचं आहे. काळे चांगले आहेत की त्यांचं शिकवणं चांगलं आहे? त्यांचं शिकवणं चांगलं आहे. म्हणून चांगले हा शब्द शिकवित होते या क्रियापदाजवळ हवा. काळे तर्कशास्त्र चांगले शिकवित होते. हे झालं अचूक वाक्य. आणि शेवटी आपला तोच आकडा तिसऱ्या आणि शेवटच्या वेळेस आपल्यासमोर येतोय 14. राम वनात जातो या छोट्याशा वाक्यात एकूण मूलध्वनी म्हणजे बेसिक साऊंड्स किती आहेत? चला, फोड करून मोजूया. र अधिक आ, म अधिक अ, व अधिक अ असं करत करत एकूण किती झाले? बरोबर 14 मूलध्वनी. म्हणजे बघा, एका एवढूशा वाक्यात सुद्धा 14 वेगवेगळे आवाज लपलेले आहेत. तर आज आपण स्वरांपासून सुरू झालेला हा प्रवास व्यंजनं, विशेष वर्ण पार करत थेट वाक्यांपर्यंत घेऊन आलो. या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की व्याकरणाचे नियम म्हणजे काहीतरी किचकट, अवघड प्रकरण नाहीये, तर ती एक लॉजिकल सिस्टम आहे. मग आता एक प्रश्न उरतो, भाषेचे नियम हे फक्त पाळण्यासाठी बनवलेले नियम आहेत की ते एक कोड आहे जे आपण डिकोड करण्याची वाट बघत आहे? विचार करा.